हरे कृष्ण. तर आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या भागवत कक्षामध्ये. आपण थोडं भजन गाऊया नंतर कथा. जय राधा माधवा कुंज विहारी जय राधा माधवा कुंज विहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन भज जन रंजन यशोदानंदन भज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधवा कुंज विहारी जय राधा माधवा कुंज विहारी कलियुग पावन श्री नाम संकीर्तन की जय. ग्रंथराष्ट्र भागवत महापुराण की जय. जगत गुरु कृपा की जय. समवेत गौर भक्त वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. नमस्कार. आपले स्वागत आहे आजच्या या भागवत कक्षेमध्ये. आपण श्रीमद भागवताचा दुसरा स्कंद वाचतोय. अध्याय 3. अध्यायाचं नाव आहे शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन आणि श्लोक संख्या 16. वयासकिश्च भगवान वयासकिश्च भगवान वासुदेवपरायणः वासुदेवपरायणः उरुगाय गुणोदारः उरुगाय गुणोदारः सतां सुरिः समागमः सतां स्युहि समागमः वयासकिश्च भगवान्
व्यासकृष्ण भगवान वासुदेव परायणः वासुदेवपरायण गुरुगाय गुणोदारा गुरुराय गुणोदाता सतां स्युहि समागमे सतां सूरि समागम वयासकेश्च भगवान् व्यासकृष्ण भगवान वासुदेव परायणः वासुदेवपरायण गुरुगाय गुणोदारा गुरुराय गुणोदारा सतां स्युहि समागमे सतां सूरि समागमे व्यासकृष्ण भगवान वयासकेश्च भगवान् वासुदेवपरायण वासुदेव परायणः गुरुगाय गुणोदारा गुरुगाय गुणोदारा सतां श्रुहिं समागमे सतां स्युहि समागमे शब्दार्थ वयासकी व्यास व्यासपुत्र व्यासपुत्र सुखदेव गोस्वामी सुखदेव च सुद्धा भगवान दिव्य ज्ञानाने संपन्न दिव्य ज्ञान वासुदेव वासुदेव भगवान श्रीकृष्ण भगवान श्री परायण परायण किंवा आसक्त गुरुगाय गुरुगाय श्रेष्ठ तत्वज्ञ लोकांनी ज्यांचे गुणगान केले आहे अशा भगवान श्रीकृष्णांचे गुण उदारा गुरुदार श्रेष्ठ गुण सताम भक्तांचे शिव असे असलेच पाहिजे ही वस्तुतः समागमे उपस्थितीमुळे अनुवाद तात्पर्य श्रीप्रपाद की जय अनुवाद व्यासपुत्र शुकदेव गोस्वामी दिव्य ज्ञानाने संपन्न आणि वसुदेव पुत्र भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त होते. म्हणून निश्चितच या ठिकाणी महान तत्त्वज्ञ ज्यांचे गुणगान करतात आणि महान भक्तांच्या मेळाव्यात ज्यांचे स्तुतिगान केले जाते त्या भगवान श्रीकृष्णांविषयी कथन झालेच असले पाहिजे. तर हा श्लोक जो आहे शौनक मुनी बोलत आहेत सुत गोस्वामींना आणि त्यांची जेव्हा इच्छा आहे की जे प्रथम भागवत कथेमध्ये शुकदेव गोस्वामींनी राजा परीक्षित आणि बाकी भक्तांना जे सांगितलं किंवा जी कथा केली त्याविषयी यांना ऐकण्याची खूप इच्छा आहे. ते म्हणतायत की व्यासदेव यांचे पुत्र श्री शुकदेव गोस्वामी अत्यंत विद्वान ऋषी होते आणि ते काव्यमय शैलीत वर्णन करण्यामध्ये कुशल होते. परीक्षित राजांनी त्यांच्याकडून सर्व ऐकल्यावर पुढे काय प्रश्न केले. श्री विद्वान सुत गोस्वामी तुम्ही आपले कथन चालूच ठेवावे कारण आम्ही ऐकण्यास अत्यंत उत्सुक आहोत. तसेच ज्या कथांची सांगती या सांगता ज्या कथांची सांगता परिणती श्री कृष्णांमध्ये होते त्यांची चर्चा निश्चितच भक्तांच्या सभेत केली पाहिजे. पांडवांचे पौत्र म्हणजे नातू परीक्षित महाराज बालपणापासूनच महान भगवत भक्त होते. बाहुल्यांशी खेळत असतानाही ते कुलदेवतेच्या पूजेचे अनुकरण करून भगवान श्रीकृष्णांची पूजा करीत असत. मग आजचा श्लोक आहे. व्यासपुत्र शुकदेव गोस्वामी दिव्य ज्ञानाने संपन्न आणि वसुदेव पुत्र भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त होते. म्हणून निश्चितच त्या ठिकाणी महान तत्त्वज्ञ भक्त ज्यांचे गुणगान करतात आणि महान भक्तांच्या संगतीमध्ये ज्यांचे स्तुतिगान केले जाते त्या भगवान श्रीकृष्णांविषयी कथन झालेच असले पाहिजे. तात्पर्य या श्लोकातील सताम हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सताम म्हणजे भगवंतांची सेवा करण्याच्या इच्छेव्यतिरिक्त इतर कोणतीही इच्छा नसलेले शुद्ध भक्त होय. केवळ अशा भक्तांच्या संगतीमध्येच भगवत यशाचे योग्य रीतीने गायन केले जाते. भगवंतांनी म्हटले आहे की त्यांच्याविषयी कथेला परिपूर्ण आध्यात्मिक महत्त्व आहे आणि ज्यावेळी मनुष्य सताम अर्थात शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये भगवंतांविषयी योग्य रीतीने श्रवण करतो त्यावेळी तो कथेमधील महान शक्ती जाणतो व त्याला आपोआपच जीवनामध्ये भक्तीचा स्तर प्राप्त होतो. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे परीक्षित महाराज जसे बाल्यावस्थेपासूनच महान भगवत भक्त होते तसे शुकदेव गोस्वामीही महान भगवत भक्त होते. जरी परीक्षित राजा ही राजेशाही थाटामाटामध्ये वाढलेले असल्याचे दिसत असले आणि शुकदेव गोस्वामी निर्वस्त्र असणारे त्यागी असले तरी ते दोघेही एकाच स्तराचे महान भगवत भक्त होते. वटकर्णी
परीक्षित राजा आणि शुकदेव गोस्वामी या दोघांमध्ये विरोधाभास दिसत असला तरी ते विशुद्ध भगवत भक्तच होते. जेव्हा असे भक्त एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये भगवत यशाच्या चर्चेव्यतिरिक्त किंवा भक्तियोगाव्यतिरिक्त इतर कोणतीही चर्चा होत नाही. भगवद्गीतेतही भगवंतांनी त्यांच्या भक्तांमध्ये संवाद चालला होता तेव्हा तो भक्तियोगाव्यतिरिक्त इतर काहीही नव्हता. तथापि सांसारिक विद्वान आपल्याला हवा तसा यावर काही तर्क करत होते. जीव गोस्वामींच्या मते वयासकीही या शब्दानंतर च शब्दाचे आयोजन दर्शवते की शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज जरी गुरु आणि शिष्याची भूमिका निभावित होते तरी पूर्वीपासूनच ते एकाच श्रेणीचे भक्त होते. त्या दोघांच्याही जीवनाचे उद्दिष्ट असलेले भगवान श्रीकृष्ण हेच कथेचे केंद्र असल्याने वासुदेव परायण अर्थात वासुदेवांचा भक्त म्हणजे श्रीकृष्ण भक्त होय. परीक्षित महाराज प्रायोवेशनास बसलेल्या ठिकाणी जरी इतर अनेक लोक उपस्थित होते तरी स्वाभाविक निष्कर्ष हाच आहे की त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या कथेशिवाय इतर कोणताही विषय नव्हता. कारण त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामी प्रमुख वक्ता होते तर राजा परीक्षित प्रमुख श्रोता होते. म्हणून दोन प्रमुख भगवत भक्तांनी श्रवण आणि कथन केलेले भागवत हे केवळ परमपुरुष भगवान श्रीकृष्णांच्या गुण गौरवार्थ आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. हरे कृष्ण. पुन्हा आपलं स्वागत आहे या आजच्या भागवत कथेमध्ये. अतिशय सुंदर श्लोक आहे. 88,000 ऋषीमुनी जे बसलेत नैमिषारण्यामध्ये भागवत कथा ऐकण्यासाठी स्वत गोस्वामींकडून त्यांचे प्रमुख शौनक मुनी आहे प्रवक्ता श्रोत्यांच्या वतीने आणि त्यांनी प्रश्न केले आहेत ते त्यांनी आपलं मत मांडलं आहे. इच्छा केलेली आहे स्वत गोस्वामींसमोर की आम्हाला भगवान श्रीकृष्णांविषयी ऐकण्याची खूप इच्छा आहे आणि तुम्ही ही कथा चालूच ठेवा, तुम्ही थांबूच नका. का त्यांना माहीत आहे की याच्याशिवाय काही चांगलं किंवा सुंदर मधुर किंवा उत्तम काही नाही. हे सर्वोत्तम आहे. सगळ्यांना बेस्ट पाहिजे, बेस्ट. तर भागवत कथेशिवाय उत्तम सर्वोत्तम बेस्ट काहीच नाही. म्हणून ते ऋषीमुनी बेस्ट होते आणि उत्तम होते म्हणून त्यांची इच्छाही उत्तम आहे की त्यांना उत्तम कथाच ऐकायची इच्छा आहे. आणि त्यांनी ह्या श्लोकात अक्षर म्हटलेलं आहे की वयासकीश्च भगवान वासुदेव परायणः उरुगाय गुणोदारा सतां सिंहू समागमे. की ते महान व्यासदेव यांचे पुत्र शुकदेव गोस्वामी भगवान श्रीकृष्णांचे महान महाभागवत भक्त होते आणि म्हणून त्यांनी श्रीकृष्णा कथाशिवाय दुसरं कोणतीच कथा केली नसेल तर त्या मला ऐकायची आहे अशी यांची इच्छा. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की भगवत भक्त जो आहे, भगवंतांचा जो सेवक आहे तो भगवंतांच्या गुणगानाशिवाय भगवंतांच्या भजन कीर्तनाशिवाय काहीही करत नाही. त्याला माहीत आहे की आपलं जीवनाचं सफलता, जीवनाची धन्यता
जीवनाचं सुख समाधान याच्यामध्येच आहे की भगवान श्रीकृष्णांचं गुणगान केलं जातं. आपण सुद्धा जे कोणी आहोत त्याच भगवंताचे अंश असल्या कारणाने आपला हा स्वभाव आहे आत्म्याचा की त्या भगवंताचं गुणगान करावं. जे आपले माता पिता सर्व काही आहे ते लहान मुलं सदैव आपल्या आईवडिलांचं ना गुण गातात. त्यांना आकर्षण असतं आईवडिलांचं, तर त्यांच्या सर्व इच्छा आईवडिलांकडून पूर्ण होतात. तसंच भक्तांच्याही सर्व इच्छा भगवंताकडनं अवश्य पूर्ण होतात आणि त्यांचं अस्तित्व भगवंतावर अवलंबून आहे याची त्यांना जाणीव आहे. म्हणून ते सदैव भगवंताशिवाय दुसरा कोणताही आश्रय घेत नाही आणि भगवंताशिवाय दुसरं कोणतीही इच्छा करत नाही की भगवंता आम्हाला तुमच्याकडून काही नको आहे, आम्हाला तुम्ही हवे आहेत. हे जे भाव आहे हा शुद्ध भक्तीचा भाव आहे. तुकोबा जे आपल्या अभंगात म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर्ज न व्हावा. का भगवंताचा विसर्ज म्हणजे माया पकडणार. कृष्ण भुलिया जीव, भगवंताने विसरल्यामुळे काय होतं, कृष्ण भुलिया जीव भोगवांछा करे. भोगवांछा जी त्याला दुःख देते, त्याला ती मायेमध्ये फसवते, त्याला लुबाडते. म्हणून भक्तांचा हा भाव असतो की मला भगवंताशिवाय काहीही नको. तर एखादी आपल्या हातात इच्छा करणे आहे. इच्छा करणे सदी म्हणजे शुद्ध इच्छा केली तर मग जीवन शुद्ध आहे, अशुद्ध इच्छा केली तर अशुद्ध जीवन आहे. जे या जगामध्ये जीवांचं आहे अशुद्ध जीवन, मायेमध्ये हाडामासाच्या देहामध्ये भौतिक कामनांच्या सोबत जीवन अशुद्ध आहे, मलिन आहे. म्हणून आत्म्याला समाधान नाही इथं, आत्म्याला शांती सुख नाही आहे. देहाला थोडं क्षणिक सुख मिळतं काही वेळेस, मनाला काही भ्रामक सुख मिळतं, पण आत्मा हा अतिशय दुःखी आहे, अतिशय अशांत आहे या जगामध्ये. जसं पाण्यामध्ये जर मासा नसेल, मासा जर पाण्यात नसेल तो तडफडणार आपल्या जीवनासाठी. तसा हा जीव जर भगवंताच्या सेवेत नसेल तो आत्म्याला अशांती बेचैनी होती, स्वाभाविक आहे. पण घोर कलियुग किंवा घोर तमोगुण जो आहे तो असा प्रभावी असतो की हा आत्म्याला समजूच देत नाही की आपल्या दुःखाचं, आपल्या असमाधानाचं कारण काय आहे. त्याला नाही समजत का, त्याची इच्छाच बिघडलेली आहे, त्याची इच्छा अशुद्ध आहेत, भोग इच्छा आहेत ज्या त्याला सतावतात. भोग इच्छा, त्याला असं वाटतं की ह्या इच्छा मला सुख देतील, पण ते तसं होत नाही. आपण जर सेवेची इच्छा केली, जाणून की मी सेवक आहे, मग त्या आत्म्याला शांती, सुख आणि समाधान मिळतं. आणि मग मृत्यू किंवा म्हातारपण किंवा आजारपण यांचंही दुःख काही वाटत नाही. का, आत्म्यासाठी ना म्हातारपण आहे, ना आजारपण आहे, ना मृत्यू आहे. आत्म्यासाठी आत्मा भगवंताप्रमाणे सच्चिदानंद आहे, दिव्य स्थितीमध्ये आहे. ते जाणल्यानंतर मग हे जीवनसुद्धा सोपं जातं. म्हणून तुकोबाजी म्हणतात की तुका म्हणे आता न मागो अनीक, तुझ्या पायी सुख सर्व आहे, तुझ्या पायी सुख सर्व आहे. तुझ्या पायी म्हणजे दोन गोष्टी आहे, तुझ्या चरणी आणि तुझ्या पायी म्हणजे तुझ्यामुळे. तुझ्या पायी दोन्ही गोष्टी, तुझ्यामुळे आणि तुझ्या चरणी माझं सर्व सुख आहे. पाहिन श्रीमुख आवडी, हेची माझे सुख, हेची माझे सुख, हेची माझे सर्व सुख, हेची माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. भगवंताचं मुख बघणं सर्व सुख आहे आत्म्यासाठी. आणि भगवंताला न बघणं, बहिर्मुख होणं, मायेकडे बघणं जीवाला फसवतं. माया म्हणजे काय,
म्हणून बुद्धिमान व्यक्तीने, बुद्धिमान जीवाने भगवंताचं बनून जे आपले आहेत, आपण ज्यांचे आहोत, संयमन आपण जगलं पाहिजे. त्याने आपलं जीवन आतापासून कायमसाठी सफल आणि धन्य होईल, आनंदी होईल. तुकोबाजी म्हणतात की गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, हाची भरते विठा माऊलिये, संचारुनी राही हृदयी माझ्या, तुका म्हणे आता न मागवानीक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. आधी काय, सदा माझी डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरी. तर लहान बाळ सदैव माझी माता कुठे, माझी माता कुठे, माझी आई कुठे, लहान बाळ शोधत असतं माझी माता कुठे, माझी माता कुठे, माझी पिता कुठे आहे, पप्पा कुठे. तसं भक्तही माझा विठोबा कुठे, माझा भगवंत कुठे, माझा कृष्ण कुठे, माझा राम कुठे, असं बघतो. आजकाल लोक मोबाईल बघतात, माझा मोबाईल कुठे, माझा पैसा कुठे, माझी चावी कुठे, पैशाची जी तिजोरीची चावी कुठे आहे, बँक अकाउंट कुठे आहे. म्हणजे हे असं माया फसवते आणि त्यांची चिंताच होते. सुख तर काही होत नाही. पण जेव्हा आपण भगवंतांना बघू सदैव, जसं प्रल्हाद, भक्त प्रल्हाद सदैव भगवंताला बघत होते, त्यामुळे त्यांना कसली भीती नव्हती, कसली चिंता नव्हती. त्यांना विश्वास होता की भगवंत माझ्यासोबत आहे आणि तो सर्व ठिकाणी आहे. मग काय चिंता केली? चिंता का होते? आपल्याला भगवंत दिसत नाही. तसं लहान बाळाला जेव्हा आई दिसत नाही, त्याला भीती वाटते, त्याला चिंता व्हायला लागते. माझं कोणी नाही, तर माझं कोणी नाही, त्याला भीती वाटते, चिंता वाटते लहान बाळाला. तसंच जीवाला ज्या भगवंत दिसत नाही, मग मृत्यूची भीती वाटते, भविष्याची चिंता होते. असा संबंध आहे. पण जेव्हा भक्ताला अनुभूती होते की जसं भगवंत गीतेत म्हणतात, योमाम पश्यती सर्वत्र, योमाम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती. अशा भक्तासाठी जो सर्व भगवंत सदैव बघतो आणि सर्व ठिकाणी भगवंताला, सर्व काही भगवंतामध्ये बघतो, त्याला कधीही काही कमी पडत नाही. तर त्याला कधीही काही उणीव भासत नाही. त्याला सर्व ठिकाणी अनंत सुख मिळतं, अनंत आनंद मिळतो. आणि त्याला संपूर्ण विश्व, अनंत विश्व आपलं आहे, आपल्यासाठी आहे, की आपण सेवा करावी, आनंद घ्यावा, याची अनुभूती होते. तर कधी असं वाटत नाही आमचं घर छोटं आहे ना, आमचं जमीन कमी आहे ना, आमचं धन कमी आहे, कधी वाटत. पूर्ण विश्व माझ्या बापाचं आहे. त्याला याची अनुभूती होते, भगवंत माझा बाप आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, साक्षात मूर्ती विठ्ठला, विठ्ठला माय बापा. त्याला हा अनुभव असतो की विठ्ठल माझे मायबाप आहे. त्याच्यामुळे जे विठ्ठलाचं आहे, विठोबाचं आहे, ते माझंच आहे, माझंच आहे. त्यामुळे माझ्या नावानेच पाहिजे कागदावर जमीन, प्रॉपर्टी, आवश्यकता नाही. आपल्याला एवढी जागा पाहिजे असते, 2x2 बसायला, आणि झोपायला 3x6 समजा, बस. आणि तेवढी जागा सगळ्यांसाठी आहे, गाढवांसाठी आहे, कुत्र्यांसाठी आहे, पशु पक्ष्यांसाठी, सगळ्यांसाठी जागा आहे. मोठमोठ्या झाडांसाठी आहे, वृक्षांसाठी आहे. तर म्हणून भक्ताला काही चिंता होत नाही की माझं काही आहे की नाही. त्याला माहिती सगळं विश्व आपलं आहे. मायामोह आपल्याला फसवतो आणि दाखवतो की तुझ्याकडे कमी आहे, तुझ्याकडे कमी आहे, तुझ्याकडे ना कमी आहे, आणि दुःखी होतो. पण जेव्हा आपण भगवंतांना बघू, सदैव भगवंतांचं चिंतन आणि दर्शन होईल, श्रवण आणि कीर्तन केल्याने मग जीवाला अनंत सुखाची अनुभूती होते. म्हणून संत महात्मा जे म्हणतात की सगळ्या सुखाचं आगर सागर भगवंत आहे. मग ते झाल्यानंतर आपलं जीवन हे मायामुक्त होतं आणि सदैव आनंदमय होतं. खूप धन्यवाद. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. भगवंताचं नामसुद्धा कायम घेतल्याने याची अनुभूती होती की नामामध्ये भगवंत आहे, नामच भगवंत आहे. कलिकाले
नाम रूपे कृष्ण अवतार, नाम होय ते होय सर्व जगत निस्तार. सगळ्या जगाचा निस्तार म्हणजे मुक्ती, उद्धार नाम घेतल्याने होतो, अवश्य होतं. कारण कलियुगामध्ये नामच भगवंत आहे. कलिकाल नाही, नाही ते आहे. कलिगो केवल नाम आधारा, कलिगो केवल नाम आधारा, जपत जपती उतरू न पारा. की कलियुग हे नामाच्या आधारावर उद्धार हो कलियुगाचा होऊ शकतो. म्हणून नाम जप अतिशय आवश्यक आहे. लोक म्हणतात ना, थोडं जपून राहा, जपून राहा. थोडं स्वतःला जप, काय म्हणतात लोक, स्वतःला जप. तर हा शब्द आला कसा, स्वतःला जप, जपून राहा. तेच जप, आपण जर जप केला तर तेच आत्म्याचा जप, आत्मा आपल्याला जपून राहील बरोबर. आत्म्याने जप नाही केला तर मग तो झोपून जाईल मायामध्ये. आणि मग त्याला सगळे चिंता आणि सगळ्या झोपेत जसं स्वप्न पडतं मग त्याला चिंता होते, दुःख होतं, भीती वाटते. तसं जीवाचं होतं की अनावश्यक चिंता आणि अनावश्यक भीती. आत्म्याचं काही होत नाही कधी. आत्मा हा शुद्ध, दिव्य आणि चिन्मय आहे. त्याच्यामुळे फक्त हे अनुभूतीचा भाग आहे. हां, साधारण जीवात्मध्ये त्या अनुभव ते काय कसं पाहिलं पाहिजे, त्याने कसं पाहिलं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. स्वीकार जेव्हा ऐकायला मिळतं काही संतांच्या मुखातून, स्वीकार केला तर मग ते विश्वास होईल, मग ते अनुभूती होईल. विश्वास केला पाहिजे. तर चुकवा म्हणता येत ना, पण ते सत्य असलं पाहिजे. मानलं तर मग अनुभव होईल, मानलं नाही तर मानलं नाही. सिम्पल आहे. ॲक्सेप्ट. सांगतं कोण आहे? हरिनाम इज स्वीटनेस. हरी भगवंताचं चेहरा म्हणजे मुख गोड आहे. गोड तुझे मुख, तुझे नाम. गोड म्हणजे काय, तर अनुभव आहे, प्रक्रिया आहे ना. स्वीटनेस इज म्हणजे आपण ज्यावेळेस घेतो त्याचा अनुभव पाहिजे. अनुभव जो आहे, अनुभव साधारण जीवात्मा कसा करू शकतो? जेव्हा आपण आपल्या गुरूंचं, आपले जे गुरु आहेत, दीक्षागुरू, शिक्षागुरू, यांच्या मुखातून काही ऐकतो आणि त्याला मानणार, स्वीकार करणार, श्रद्धा ठेवून त्यांचा जो अनुभव आहे तो सत्य असलं पाहिजे. हां, स्वीकार केल्याशिवाय नाही, दॅट इज अनदर पार्ट. स्वीकार करणे हा अनदर पार्ट आहे आणि अनुभव करणे हा नाही. स्वीकार केल्याशिवाय आपलं ती निश्चय होत नाही भक्तीचा की मी सेवक आहे. जर गुरुदेव म्हणताय आपण सेवक आहोत म्हणते मानत नाही, आपण भोग इच्छा करतोय, मालक व्हायची इच्छा करतोय, कसं का अनुभव होईल? तर गुरूंचं वचन जे आहे ते म्हणताय, गुरुमुख पद्मवाक्य चिते ते करूया ऐक्य, आज ना करू मने आशा. पुढे म्हणतात, श्री गुरुचरणे रती येई से उत्तम गती, जे प्रसादे पुढे सर्व. हेच आहे. त्याला काही वेगळं टॉनिक नाही आहे, मेडिसिन नाही आहे, काही वेगळं पद्धत केल्यावर होईल बा. गुरुच्या मुखाचं जे वचन आहे ते मानल्याशिवाय, त्याचं पालन केल्याशिवाय अनुभूती होणार नाही. गुरुजी सांगतायत की तो सेवक आहे भगवंताचा, ती सेवा कर, बाकी सगळ्या इच्छा सोडून दे. तो मानत नाही, मग कशाला अनुभूती होईल, कशाला निश्चय होईल? ते संत महात्म्यांचं वचन, गुरुचं वचन, भगवंताचं वचन, शास्त्रांचं वचन आपण जोपर्यंत मानत नाही, जाणतो आपण खूप वेळेस, जाणतो, ऐकतो, बोलतो, पण ते मानत नाही, पालन करत नाही, मग त्याशिवाय अनुभूती नाही होणार. हेच आहे की गुरुचरणचा आश्रय म्हणजे काय, त्यांचं जे वचन आहे ते मानणे, ते पालन करणे, त्यानुसार जीवन जगणे. मग तुम्हाला ती कृपा प्राप्त होईल आणि मग तुला दर्शन होईल आणि मग आनंदाची अनुभूती होईल की हां, की कृष्ण माझे आहेत किंवा जगन्नाथ माझा आहे. अनुभूती होईल. जसं आंधळा माणूस जो आहे त्याला काही दिसत नाही आहे, पण जर त्याला डोळे आले त्याला सगळं दिसतं.
अज्ञानामुळे दिसत नाही आहे. जर ज्ञान झालं तर सगळं स्पष्ट होईल. तर ज्ञान केव्हा होईल? तर गुरुचरणाचा आपण आश्रय घेऊ आणि त्यांचं जे काही आदर्श आहे ते आपण पालन करू, ठेवू जीवनामध्ये. आपोआप गुरुचरणी आपण जर श्रद्धा ठेवली आणि त्यांचं आपण जर पालन केलं त्यांच्या वचनांचं, निश्चितपणे त्यांच्या कृपेनेच सगळं शक्य होईल. मायाची आसक्ती सोडणं शक्य होईल, भगवंताची भक्ती शक्य होईल. गुरुशिवाय शक्य नाही. का? आपण शरणागत व्हायला पाहिजे, समर्पित, की माझी काही वेगळी इच्छा नाही, आता माझं जीवन तुमच्या इच्छेसाठी. तुम्ही म्हटले कसं होईल, तर आपली काही वेगळी इच्छा नसावी. जी भगवंताची इच्छा आहे, गुरूंची इच्छा, ती माझी इच्छा. असं केलं एक मत व्यावसायिका बुद्धी. एक केल्याशिवाय, एकाच बोटमध्ये दोघी पाय असल्याशिवाय आपल्याला शांती भेटणार नाही. 2 बोटमध्ये 2 पाय ठेवले मग आपली हे होईल, खिचतानी होईल. तसं आहे ते. माया पण आणि कृष्ण पण सोबत नाही चालणार. एकच, एक तर कृष्ण नाही तर माया. आपण जर कृष्णासमोर असू, जो सूर्यासमान आहे, तिथं मायेची छाया नसेल. आपण जर कृष्णाकडे पाठ केली, समोर मायेची छाया दिसेल. असंच आहे ते. भ्रम आहे. रिअल जे आहे वास्तविक, ते समोर कृष्ण आहे आणि जे मायावी आहे ती छाया आहे, जी केवळ प्रतिबिंब आहे. ठीक आहे. हरे कृष्णा. थँक्यू माताजी. हरे कृष्णा. शिल प्रपात की जय. समवेत गौर भक्त चंद की जय. निताय गौर प्रेमानंदे.